2-3 आसू थेंब पडत आहेत. म्हणजे लोकांना वाटणार की यार मी आता दुरुस्त झालेला आहे आणि काय फायदा आहे? ज्या व्यक्तीसोबत तू वाईट कृत्य केलंय, ज्या व्यक्तीसोबत तू पर्सनल बोललायस त्याला जाऊन माफी माग. म्हणजे काहीतरी वालीला सॉरी म्हटलं यार, हट यार, ते मला चांगला हिरो बनायचं होतं. 2 दिवस ड्रामा सुरू झाला, अजून चालला असताना ड्रामा अजून मी पॉझिटिव्ह दिसलो असतो. गाईज वेलकम टू माय चॅनल. आजच्या मराठीच्या बिग बॉस लिटरली खरंच यार खूप सुंदर एपिसोड होता. मतलब मी तुम्हाला सर्वात बेस्ट एपिसोड जो असेल ना, सर्वात एंटरटेनिंग, सर्वात मजेदार, एवढा इंटरेस्टिंग टास्क, एवढा सुंदर रीतीने ज्या रीतीने परफॉर्म केला प्रत्येक व्यक्तीने, इन्क्लूड म्हणा सर्व कंटेस्टंटने पार्टिसिपेट केला. खूप सुंदर एपिसोड होता. तुम्ही कधी आजचा एपिसोड नसेल बघितला ना, तुम्ही काही पूर्ण बिग बॉसचा सीझन नाही बघितला ना, तरी मला असं वाटते आवर्जून असं सांगायचं वाटते की तुम्ही प्लीज आजचा एपिसोड प्लीज बघा. कारण की आजचा एपिसोड खरंच खूप सुंदर आहे, खूप मजेदार आहे. आणि तो सापशिडीचा गेम आहे. आय लव्ह सापशिडीचा गेम. जेव्हा आपण घरी खेळतो, इकडे-तिकडे खेळतो, तेव्हा मजाच येते नेहमी सापशिडीला. परंतु बिग बॉसने त्या सापशिडीलाच्या खेळाला एवढा इंटरेस्टिंग केला, एवढा छान केला. आय वॉज एक्सपेक्टेड की भाई खूप बोरिंग असेल यार, सापशिडी खेळा, मग हा वगैरे खेळा. परंतु लिटरली खूप इंटरेस्टिंग टास्क होता. त्यांच्या मधामध्ये ते जे टास्क वगैरे होते, लिटरली खूप सुंदर एपिसोड होता. परंतु आजच्या एपिसोडची हायलाइट ना सापशिडीचा गेम नाहीये. आजच्या एपिसोडची हायलाइट आहे विशालचा सिंपत्तीवाला ड्रामा. आता खूप लोकांना वाटणार जेव्हा एपिसोडची सुरुवात झाली, एपिसोडच्या सुरुवातीला जाऊन एपिसोडची सुरुवात झाली आणि राखीने ज्या प्रकारे खूप वाईट तिच्या मॅरेजबद्दल, तिच्या गोष्टीबद्दल, की तुम्ही गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहात राकेश आणि तू, तो जो मूर्खपणा राखीच्या जो एंटरटेनमेंटच्या नावाखाली घाण असते ना, तो बघण्याची सुद्धा इच्छा होत नाही ना. लिटरली राखीला आपण कितीही पसंत केला, मी सुद्धा तिला खूप पसंत करते, परंतु राखीने जो घाण, जो दीपालीला म्हटलं, जे शब्द वापरून केलं, ज्या दोघांचा बॉन्ड एवढा कलंक लावलं की तुम्ही गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहात. दीपाली तिकडे म्हणत आहे की माझी मॅरेज झाली आहे, माझी इंटरकास्ट मॅरेज आहे, आम्ही एवढे वर्ष टिकून ठेवणे, इंडस्ट्रीमध्ये राहून एवढे वर्ष लग्न टिकून ठेवणे. माझ्या सागर सुद्धा मित्र होता, परंतु असे काही नाव वगैरे देतस वगैरे वगैरे खूप त्यांचा घाणेरडा ड्रामा सुरू होता. आणि सर्वात जास्त घाण जे करत होती ना, लोकांच्या इमोशनचा फायदा उचलून, असं असते की आता ह्या गोष्टीपासून दीपाली ट्रिगर होत आहे, तर त्या कमजोर नसला कसा पिडगवायचा आणि त्याच्याकडून कशी घाण करायची, एवढी घाण करायची की लोकांचे इमोशन्स बाहेर आले पाहिजेत. म्हणजे दीपालीने ड्रामा केला पाहिजे, दीपाली रडली पाहिजे, दीपाली फ्रस्ट्रेट झाल्या पाहिजे. मग त्याच्याकडून तिला ड्रामा भेटते आणि ती सॅटिस्फाय होते की ओके आता मी ड्रामा क्रिएट केली आहे, बिग बॉस साठी मी चांगलं एंटरटेनमेंट दिली आहे. पण मला असं वाटतं की लोकांना मतलब ऍज अ प्रेक्षक, ऍज अ ऑडियन्स, मला हा ड्रामा बघायला नाही आवडत. म्हणजे असं वाटतं की कोणाच्या मॅरेजवर अशा गोष्टी बोलणे, मग राकेश आणि तिचा चांगला वेगळा बॉन्ड आहे, तिची फॅमिली आहे, अशा घाणेरडा किंवा असा घाण बघायला ऑडियन्सला इंटरेस्ट वाटत नाही. राखीला असं वाटतं की मी बिग बॉसला ड्रामा देत आहे, मी ऑडियन्सला ड्रामा देत आहे, मी ह्याची आग लावलेली आहे, तिची चुगली केलेली आहे, ह्याला पंप केली आहे, तिचं तिचं काहीतरी बोललंय पर्सनल वगैरे, म्हणजे लोकांना मजा येईल. मला असं वाटतं की लोक आता जे ऑडियन्स आहेत ना, ते खूप स्मार्ट आहेत. त्यांना फालतूचे हे पर्सनल ड्रामे किंवा पर्सनल गोष्टीवरून जाणे, मग ते घाण बोलणे किंवा घाणेरडेपणा, हा ऑडियन्सला आणि मला सुद्धा हा घाणेरडा पण राखीचा कधीच आवडत नाही. परंतु ज्या लेवलला राखी ओव्हर करते ना, ज्या रीतीने एक असते ना, हर गोष्टीची एक मर्यादा असते, हर गोष्टीची एक पात्रता असते, पण ती नेहमी ओलांडते यार, आणि तो बिलकुल बघूसा वाटत नाही. प्रत्येक गोष्टीचा ना एक बॅलन्स असते आणि एखादी गोष्ट मर्यादापर्यंत आपण करतो ना, किंवा खाणं म्हणा किंवा शुगर खाणे, आईस्क्रीम खाणे, किंवा प्रत्येक गोष्टी ना मर्यादापर्यंत ठीक आहे की आपण मर्यादापर्यंत करतो. पण एखादी गोष्ट खूप अति करत आहो आणि इनबॅलन्स होत आहे ना लाईफच्या, तर एकही गोष्ट धडाची होत नाही. तसंच राखीचा सुरू आहे. राखी काय असते ना, ती खूप चांगली आहे, तिच्या लोकांची इमेज खूप चांगली बनवते, खूप चांगला तिचा ग्राफ जाते अपर्यंत, आणि मग ती अशा घाणेरड्या रीतीने काही ना काही करते ना, अशी घाण करते ना, पूर्ण तिची इमेज डाऊन जाते आणि लिटरली तिला बघण्याची, तिच्या घाणेरडा ड्रामा बघण्याची ऑडियन्सला सुद्धा इच्छा होत नाही. परंतु ज्या प्रकारे दीपालीने तिने वाईट बोललं ना, ऍज अ ऑडियन्स बघताना सुद्धा खूप घाणेरडा आणि खूप पर्सनली असा वाटला की यार छी यार, कोणाची मॅरेज झालेली आहे, 26 वर्षाला मुलगा एवढा मोठा आहे, एवढा सर्व काही त्याची फॅमिली आहे, आणि राखी काय बोलत आहे फक्त लोकांच्या एंटरटेनमेंटसाठी किंवा फक्त ड्रामा किंवा टीआरपी साठी काय घाण बोलत आहे. लिटरली खूप गद गाठलं. असा सर्व ड्रामा सुरू होता. आता दीपालीचं असं म्हणणं होतं की जेव्हापर्यंत राखी मला माफ करत नाही ना, तेव्हापर्यंत मी तिच्याशी बोलणार नाही. आणि त्याच्यात ह्या दोघांच्या जेव्हा सर्व गोष्टी चालू होत्या, राखीच्या आणि दीपालीच्या ह्याचा ड्रामा सुरू होता, त्याच्यामध्ये उडी मारणारा जो व्यक्ती आहे ना, तो म्हणजे विशाल एवढा दीपालीला डिफेंड करत होता. मी तुम्हाला बघते आतापर्यंत, म्हणजे जेव्हापासून मराठी बिग बॉस सीझन 6 सुरू झाला तेव्हापासूनचे आतापर्यंत कधीही विशाल दीपालीकडे चांगल्या नजरेने म्हणजे सिंपत्तीने, किंवा चांगली आहे, किंवा खूप चांगला गेम खेळते, किंवा खूप तारीफ वगैरे करणे, किंवा तिच्याबद्दल बोलणे, तिच्यासाठी स्टँड वगैरे घेणे, असा कधीच विशालनं केलं नाही. नेहमी दीपालीबद्दल हा वाईट बोलते, नेहमी दीपालीबद्दल वाईट बोलते. आता मला सांगा, राखीने पर्सनल अटॅक केला, राखीने दीपालीबद्दल वाईट बोलली, तर त्याच्यामध्ये मधात कोण आला? विशाल आला. त्याच्यामध्ये कोण आला? विशाल. ए विशाल, राखी असे काय बोलतोस, अशी पर्सनल नको बोलूस, असा नको करूस, तसा नको करूस, हा चुकीचा आहे.
म्हणजे ॲज अ ऑडियन्स बघताना असं वाटलं, की आता विशाल खूप अति करत आहे. म्हणजे स्वतः पर्सनल जाते, स्वतः अँगर इश्यू म्हणजे त्याला अँगरची इश्यू आहे, स्वतः पर्सनल गेलेला आहे. स्टार्टिंगपासून ते आतापर्यंत प्रत्येक व्यक्तीबद्दल पर्सनल, पर्सनल, पर्सनल तो बोललेला आहे. परंतु आता लोकांच्या नजरेमध्ये मी चांगला कसे दिसणार? कारण की मी आताही तसा गेम खेळत नाहीये. मला कोणतीच गेम खेळण्याची पात्रता नाहीये. मी एकही गेम खेळू शकत नाहीये. मी अख्खा सीझन नॉमिनेशनमध्ये आहे. मी केव्हाही घराच्या बाहेर जाऊ शकते. 13 हप्ते मी एवढी कठोर मेहनत केली आहे. लोकांना खाल्लं आहे. ह्याला स्ट्रॅटेजी प्लॅन केला, त्याला मॅनिप्युलेटिंग केलं, तोला त्याला केलं, हा केलं, एवढे प्लॅनिंग वगैरे करून 15व्या 14व्या हप्त्यामध्ये स्वतःच्या तोंडावर म्हणजे स्वतःच्या असेल ना डोक्यावर माती वगैरे घातलं नाही, स्वतःच्या पायावर कुऱ्हाड वगैरे मारलं नाही. त्याच्यामुळे त्याचा पूर्ण जो प्लॅन आहे की फायनलिस्टचे टास्क खेळणे, हा खेळणे, तो खेळणे, तो पार्टिसिपेट करू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट इम्पॉर्टंट म्हणजे अशी की विशालला ना कोणी एवढा भाव देत नाहीये. जेव्हापासून तो फिजिकल झाला आहे, जेव्हापासून लोकांना त्याने मारहाण केलं नाही, राकेशला विशाल घरामध्ये आहे किंवा नसला त्याला काही फरक पडत नाही. तो विशालसोबत बोलत नाही. दीपाली किंवा तन्वी वगैरे म्हणा, रेवा वगैरे हे विशालसोबत जास्त बोलत नाही. कारण की का बरं नाही बोलत? कारण की ते काटा ग्रुपचे आहेत आणि हा टोळीचे आहे आणि नेहमी ह्यांच्यासोबत वाईट वागलेला आहे. ह्यांच्यासोबत नेहमी बॅक बिचिंग केलं नाही. ह्यांच्याबद्दल नेहमी वाईट बोललेलं आहे. हे ह्यांच्यासोबत का बरं बोलतील? आता ह्याला वाटत आहे की मी एकटाच आहे, मी गेम नाही खेळू शकत, मी स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारलेली आहे. आता माझ्यासोबत कोणी बोलायला येत नाहीये, मला मुद्दे भेटत नाहीये. आता मी काय करू? कुठून मुद्दा ढूंढू? चल आपली फ्रेंड राखी आहे ना, राखीचा मुद्दा आहे ना, मग एक काम करते राखीला असं म्हणते, "ए राखी तू पर्सनल नको जाऊस. राखी वाईट आहे अशी पर्सनल नको जाऊस." एवढा पर्सनल नाही गं, हा खूप चुकीचा आहे. म्हणजे एक वेळा म्हणणं ठीक आहे, खूप 2 वेळा म्हणणे ठीक आहे. आपण बेनिफिट ऑफ डाउट देऊ शकता, की त्याला दीपालीबद्दल ज्या रीतीने राखी बोलत होती ते खूप वाईट वाटलं. म्हणून तो तसा वगैरे करत होता, की राखीला डिफेन्स करत होता, की "राखी तू नको बोलूस या गोष्टी, या खूप चुकीच्या आहेत, अशी वागूस वगैरे नको." समजू शकता. परंतु कालच्यापर्यंत ड्रामा आत्तापर्यंत सुरू होता आणि विशाल ह्या दोघांमधली फुटेज खायचा प्रयत्न करत होता आणि ह्या दोघांमध्ये मी चांगला कसे दिसणार ह्याचा प्रयत्न करत होता. म्हणजे हा राखीला सांगत होता, की याच्याबद्दल पर्सनल बोलूच नको, वाईट बोलूच नको, हा नको करूस, तो नको करूस, असं नको करूस, तसं नको करूस. म्हणजे ह्यांच्यामध्ये काय असेल ना, हा पर्सनल बोलला, परंतु चांगला कोण दिसेल? विशाल दिसेल आणि विशाल दिसेल चांगला तर मग लोकं ह्याला वोट करतील, लोकं ह्याला पसंत करतील. मग लोकांना वाटेल, की "ओह माय गॉड! विशाल दुरुस्त झालेला आहे. विशालने स्वतःमध्ये कंट्रोल आणलेला आहे. विशाल कसा राखीला समजवत आहे, की पर्सनल नको बोलूस." परंतु 2 हप्त्या पहिले, 3 हप्त्या पहिले, 4 हप्त्या पहिले जे मी पर्सनल बोललेलं आहे त्याचं काय आहे? ते लोकं विसरतील. मग एक काम करते. मग त्याची रात्र वगैरे झाली, तो दिवस संपला. मग रात्र वगैरे झाली, एक काम करते, स्विमिंग पूलवर बसते आणि थोडेसे 2-3 थेंब काढते. म्हणजे महाराष्ट्र तसाही पिघलूनच जाईल ना. महाराष्ट्रासमोर थोडासा ड्रामा केलं, थोडा सिम्पती गेम खेळलं, तर मग थोडा बहुत तर होऊनच जाईल ना ड्रामा वगैरे. नेहमी विशाल म्हणते, की "मी कधीही रडत नाही, मी सिम्पती कार्ड खेळत नाही. मला लोकांना आपले इमोशन्स, वीकनेस दाखवायची नसते." मग कसं काय स्विमिंग पूलमधून तू अचानक बसायला गेलास? एवढे हप्ते तू कधीच बसायला गेलास नाही. अचानक स्विमिंग पूलला जाऊन बसते आणि मग आई तुझ्यासाठी खेळायचं आहे, बाबा तुमच्यासाठी खेळायचं आहे. आता मी एवढी कशी काय माती घातली, मला जिंकायचं होतं. मग तिचा रड-रड वगैरे सुरू झालं. म्हणजे पूर्ण इमोशनल ड्रामा, पूर्ण इमोशनल पॅकेज त्यांनी महाराष्ट्राला दिलं, की बघा मी किती इमोशनल आहे, मला किती पश्चाताप होऊन राहिलेला आहे. मी बघा राखीला समजवत आहे, की तू पर्सनल वगैरे बोलूच नको. मी बघा मला किती 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 गरज आहे. मी आपल्या आईसाठी खेळत आहो. मग 2-3 आसू थेंब पडत आहेत. म्हणजे लोकांना वाटणार, की यार मी आता दुरुस्त झालेला आहे आणि आता माझ्याकडे काहीच खेळ नाहीये. म्हणजे मी कॅप्टन्सी म्हणजे सॉरी फायनलिस्टचा गेम खेळू शकत नाही. मी काहीच करू शकत नाही. तर एक काम करते ना, नॉमिनेशनपासून वाचवायला लोकांची मदत पाहिजे. फक्त मला महाराष्ट्राची वाचू शकते. तर महाराष्ट्राच्या नजरेमध्ये मी आता कसा चांगला फिरू शकते? आता कोणते ड्रामे करू शकते? जेवढे माझ्या हातात ड्रामे आहेत, तेवढे मी ड्रामे करणार आणि तोच ड्रामा त्याच्या रात्री सुरू होता. लिटरली मला फुल टू ड्रामा वाटला. तर खूप लोकं म्हणतील, "नाही, विशालला खरंच रडू येत होतं." मला सांगा, विशालला खरंच रडू येत होतं. विशालला एवढाच पस्तावा आहे, तर आतापर्यंत राकेशला त्यानं जाऊन माफी मागितली नाही, की "राकेश यार सॉरी, मी पर्सनल डिव्होर्स वगैरे बोलायला नव्हतं पाहिजे. आय एम सॉरी." भाऊच्या धक्क्यावर त्याने महाराष्ट्राला माफी मागितली. परंतु ज्या व्यक्तीबद्दल त्याने वाईट कृत्य केलं नाही, ज्या व्यक्तीबद्दल वाईट बोलला आहे तो म्हणजे राकेश. राकेशला आत्तापर्यंत एकही माफी मागितली नाही. आणि जेव्हा दीपाली आणि राखीमध्ये तो वाद वगैरे सुरू होता, राखी पर्सनल बोलत होती, तेव्हा हा स्वतः समजवते, "अरे, तू एका स्त्रीबद्दल अशी कशी काय बोलू शकतेस? एका स्त्रीला नको आणूस, बाहेरच्या लोकांना ह्या गेममध्ये नको वगैरे आणूस." परंतु जेव्हा राकेशच्या वाईफबद्दल तो बोलत होता, डिव्होर्स झाला म्हणून, ते पण एक स्त्री आहे, तिचा पण एक वेगळा करियर आहे, ते पण एक फेमस आहे आणि तिला तुम्ही शोमध्ये आणत आहात, तेव्हा तुझी समजदारी कुठे गेली होती? एखाद्या व्यक्तीला पश्चाताप होते ना, तो त्या व्यक्तीला जेव्हा माफी मागते, की "राकेश, आय एम सॉरी, मला असं नव्हतं करायला पाहिजे." आत्तापर्यंत त्याने एकही लोकांना माफी मागितली नाहीये, फक्त महाराष्ट्राला माफी मागितली आहे. मला समजत नाहीये महाराष्ट्राला माफी मागून काय फायदा आहे? ज्या व्यक्तीसोबत तू वाईट कृत्य केलंय, ज्या व्यक्तीसोबत तू पर्सनल बोललायस, त्याला जाऊन माफी माग, म्हणजे काहीतरी होईल. काहीतरी असं वाटेल, की ऑनेस्टी आहे. म्हणून हा जो विशालचा पूर्ण मस्त ड्रामा होता आणि त्याच्यानंतर पुढची जेव्हा सकाळ झाली ना, तेव्हा एक गोष्ट सांगते. मग राकेश तिला वारंवार म्हणवत होता राखीला, "तू जाणं, तिला सॉरी म्हणणं, राखी सॉरी म्हणणं, दीपालीला सॉरी म्हण, सॉरी म्हण, सॉरी म्हण, सॉरी म्हण." परंतु विशालने एकदाही नाही म्हटलं राखीला, "ये
म्हणजे राखी तू रॉंग आहेस, एक काम कर तू दीपालीला माफी माग. एकदाही नाही म्हटलं. तो फक्त काय करतो ना, स्वतःच्या ह्या दोघांच्या फायटिंगमध्ये स्वतःचा फायदा कसा होईल हाच बघत होता. एकही वेळा राखीला चांगला इन्फ्लुअन्स केलं नाही, की तू राखी जा, तू माफी माग. परंतु राकेश काय करत होता, राकेशच्या ह्याच्यासोबत राखीसोबत फाईट होती, तरीही तो राखीला वारंवार कन्व्हिन्स करत होता, की तू जा, दीपालीला सॉरी म्हण, तू जा, दीपालीला सॉरी म्हण, जा, दीपालीला सॉरी म्हण, जा, दीपालीला सॉरी म्हण. मग राकेशसाठी दीपालीला सॉरी म्हणायला गेली आणि मग सॉरी वगैरे सर्व झालं. त्याच्यानंतर तुम्ही बघाल ना, जेव्हा राखी दीपालीला सॉरी म्हणत होती ना, सॉरी वगैरे म्हणत होती, तेव्हा तुम्ही विशालचा चेहरा बघाल. विशालचा चेहरा पूर्ण उतरलेला होता. यार डॅम शिट, राखीनं हा नाटक काऊन बंद केलं आणि यार शिट, राखी मी मला काहीतरी राखी म्हणून भेटत होता, काहीतरी राखीमुळे फुटेज भेटत होती, काहीतरी स्वतःला दाखवण्याचा प्रयत्न होता, पर्सनल बोलूच नको, एवढा पश्चाताप म्हणजे असं ना खूप डिसअपॉइंटेड. यार राखीनं कशाला दीपालीला सॉरी म्हटलं आणि यार हे ती मला चांगला हिरो बनायचं होतं. 2 दिवस ड्रामा सुरू झाला, अजून चालला असताना हा ड्रामा तर अजून मी पॉझिटिव्ह दिसलो असतो. एवढा म्हणजे त्याला असं वाटलं की बेकार सॉरी म्हटलं. त्याचा चेहरा जाऊन तुम्ही पूर्ण एपिसोड बघा, पुन्हा त्या एपिसोड जाऊन बघा, त्याचा चेहरा बघाल असं वाटलं की कशाला राखीने सॉरी वगैरे म्हटलं, हा ड्रामा कशाला खतम वगैरे झाला, असा पश्चाताप त्याला होता. लिटरली हे विशालचे पूर्ण ड्रामे सुरू आहेत, तर तुम्ही त्या विशालच्या ड्रामामध्ये फसा नको, असंच माझं म्हणणं आहे. हा आला सर्वात मोठा गेम आणि तो म्हणजे होता प्राइज मनी अजून गेन करायचा. मी मागच्या एपिसोड या व्हिडिओ बनवली होती ना, तेव्हा तुम्हाला सांगितली होती की 25,000 फक्त राहणार नाही, अजून बिग बॉस टास्क घेतील, अजून प्राइज मनी गेन करा, अजून काहीतरी टास्क वगैरे देतील ज्याच्याकडून प्राइज मनी अजून जास्त येऊ शकते, अजून प्राइज मनी गेन करू शकतात, असे टास्क वगैरे होणार. आणि फायनली प्राइज मनी अजून वापस करायचा, अजून प्रयत्न करायचा, अजून गेन करण्यासाठी बिग बॉसने खूप सुंदर टास्क आणलेला होता. मला वाटलं स्टार्टिंगला हा सर्वात बोरिंग टास्क आहे, फक्त साफ शिडीमध्ये त्याला हे वगैरे करा, पझल वगैरे इकडे तिकडे तो डाईस वगैरे फेका आणि मग झाला वगैरे असा वगैरे वाटला. परंतु बिग बॉसने जी गुगली फेकली ना, पहिल्या ज्या टास्कमध्ये होती ना, पहिली होती अनुश्री आणि दुसरी पहिला जो ग्रुप होता ना, असा ग्रुप वाईज दोनाचा ग्रुप होता आणि ग्रुप वाईज सर्वांना इंडिव्हिज्युअल खेळायचं होतं. त्याच्यामध्ये पहिल्या ग्रुपमध्ये होती दीपाली आणि अनुश्री होती आणि मला वाटलं बोरिंग गेम आहे. त्याच्यानंतर बिग बॉसने ते डाईस वगैरे फेकत होते आणि मजेदार वगैरे गेम चालू होता. तेव्हा बिग बॉसने गुगली फेकली, की ह्या टास्कमध्ये जेव्हा ते जाणार वर हळूहळू जाणार, त्यांच्यामध्ये एक प्राइज मनी दिली जाईल. ते गेन करण्यासाठी एक छोटे-छोटे टास्क असणार आणि ते छोटे-छोटे टास्क पूर्ण करायचे आहेत. तेव्हाच तुमची प्राइज मनी तुम्हाला वापस वगैरे भेटणार. मला असं वाटलं यार का गेम आहेत. म्हटलं हे छोटे-छोटे गेम असताना खूप बघायला मजा येते. आणि पहिला मी तुम्हाला खरंच सांगते, लिटरली मी तुम्हाला खरं सांगते, दीपाली आणि अनुश्रीमध्ये ना एक टास्क होता आणि त्याच्यामध्ये बलून्स होते. बलूनमध्ये एक गाणं लिहिलं होतं आणि ते बलून फोडायचे होते आणि त्याच्यामध्ये एक गाणं लिहिलं होतं, की मी रात टाकली असंच काहीतरी गाणं वगैरे होता. आणि ज्या रीतीने त्यांनी ओळखलं हा गाणं वगैरे व्यवस्थित ओळखला त्यांनी, परंतु जसंच बिग बॉसने तो गाणं वाजवला आणि दीपालीने जो डान्स केला ना यार, म्हणजे असं वाटलं की काय डान्स करते यार. म्हणजे आतापर्यंत एवढे मी तिचे डान्स बघितले आहे, पण एवढा सुंदर डान्स असं वाटलं की त्याच्यामध्ये ती मोहून गेलेली आहे, की मला आता डान्सच करायचा आणि किती सुंदर डान्स केला यार. आय लव्ह दीपाली, किती सुंदर डान्स केलीस यार. आय लव्ह इट, लव्ह इट, लव्ह इट. खूप सुंदर डान्स केला. आणि त्याच्यानंतर त्यांच्या मग अजून 1-2 अशा फेऱ्या वगैरे सुरू झाला. खूप छान त्याने रीतीने गेम वगैरे खेळला. परंतु साफाने त्यांना खाल्ला आणि त्यांनी फक्त आणि फक्त 18,000च कमवले. फक्त 18,000 आणि ते आउट झाले. त्याच्यानंतर आला सर्वात मोठा ट्विस्ट आणि तो म्हणजे होता, की राकेश आणि रेवा म्हणजे राखीला जळवण्यासाठी बिग बॉस काही पण करू शकतात आणि राकेश आणि रेवा आली आणि दोघांनी खूप चांगला गेम खेळत होता. पण म्हणून ह्या दोघांमध्ये जो सर्वात माझा फेव्हरेट होता ना, तो होता पेपर डान्स. म्हणजे पेपर वगैरे फोल्ड करायचा, मग जवळ-जवळ यायचा आणि मग छान डान्स करायचं. आणि राखी ज्या प्रकारे जळत होती ना, ज्या प्रकारे ती जेलस होत होती ना, मला असं वाटलं, की ओह माय गॉड! बहुत मजा येणार आहे. परंतु राकेश आणि रेवा दोघेही जण चांगले गेम खेळत होते. चांगल्या रीतीने ते टास्क वगैरे परफॉर्म करत होते आणि ते जेव्हा तो पेपरवाला पण टास्क होता ना, ते खरंच खूप चांगल्या रीतीने डान्स करत होते, वेव्ह करत होते, म्हणजे व्यवस्थित खेळत होते. परंतु हे राखीनं कधी-कधी खूप ओव्हर करते. असं वाटतं, की हिचा बॉयफ्रेंड नाहीये. तो राकेश तिला भाव देत नाहीये. काही लेणं-देणं नाहीये. एवढा ओव्हर करण्याची काय गरज आहे? परंतु राखी आली वरून खाली, बाल्कनीमध्ये होती आणि खाली आली ती आणि जेव्हा रेवा आणि राकेश मस्त डान्स वगैरे करत होते ना पेपरमध्ये, त्यांना धक्का वगैरे मारला. असं वाटलं, की छी यार! हे करण्याची काही गरज नव्हती. एखादा चांगला कपल आहे किंवा कपलही नसेल, ते टास्क प्राइज मनीसाठी खेळत आहेत. एखादा खूप सुंदर टास्क परफॉर्म करत आहेत. त्यांना येऊन धक्का मारणे ही किती बुलशिट चीज आहे. मला समजत नाही घरवाले तिला कसं काय टॉलरेट करत आहेत. ते आता म्हणजे असं आहे ना, तिचा जो एंटरटेनमेंट आहे ना, असं खूप वाईट चाललेलं आहे. म्हणजे असं वाटतं, की आता नको करूच यार राखी. खूप चांगला होता. आम्हाला तो तिचा डान्स बघायचं होतं. पूर्ण येऊन घाण केलं लिटरली राखीने. एवढा चांगला गेम टास्क सुरू होता ना, पूर्ण घाण केलं राखीने. असे छोटे-छोटे गेम वगैरे खेळून प्राणी वगैरे आणून ₹2,68,000 कमवले आणि एवढ्या मधामध्ये त्यांनी कमवला. त्यांनी चांगले कमवला आणि त्याच्यानंतर तिसरी फेरी आली ती म्हणजे होती राखी आणि विशालची. दोघे बेस्ट फ्रेंड दोघे जण आले आणि राखी कशी ना टास्कसाठी बहुत कमजोर आहे. या ते टास्क तेवढ्या रीतीने चांगल्या रीतीने खेळत नाही. म्हणजे हळू तिचा लेमंगना चालू असते. परंतु विशाल टास्कमध्ये पॉवरफुल असते. ॲज अ प्लेयर म्हणून तो विशाल चांगला गेम खेळते. ह्यांचा असा होता की 0 पासून म्हणजे 1 पासून ते 100 पर्यंत बलून न्यायचे होते विथआऊट टचिंग युअर हँड.
म्हणजे हँड वगैरे टच वगैरे करायचे नव्हते आणि मग त्यांनी छान रीतीने बलून वगैरे नेला. त्याच्यानंतर एक सुंदर टास्क आला तो म्हणजे की उल्लू कोणचा आहे? उल्लू ओळखायचं होतं आणि त्याला काहीतरी म्हणतात मराठीमध्ये मला आता आठवत नाहीये. खूप सुंदर होता तो नाव. नाही आठवत आहे मला. तो उल्लूचा होता आणि उल्लू उल्लू क कोण उल्लू कोण कसा दिसते हा सर्वांना माहीत असते, की उल्लू कसा दिसते यार. सर्वांना माहिती आहे, की उल्ल्याचे एवढे मोठे डोळे असतात, एवढा पिवळा-पिवळा असं गोल-गोल असतात. सर्वांना लहानपणी आपण एवढे ते चित्र बघितले आहेत ना, सर्वांना माहिती आहे. परंतु रांखीने उल्लू न ओळखता किंगफिशर आणलं ना आणि असा पूर्ण तो गेम एवढा सुंदर मतलब 2-3 लाखाचा तो गेम होता. म्हणजे तो टास्क छोटूसा टास्क परफॉर्म केल्याने 2-3 लाख त्यांना भेटणार होते. कारण की ते सर्वात वर गेले होते. 99 वर त्याचा डाईस गेला होता आणि ते वर होते आणि त्यांनी तो टास्क परफॉर्म केला असताना लिटरली त्यांना खूप चांगले पैसे भेटले असते. परंतु राखीने खूप मोठी चूक केली. उल्लू न आणता किंगफिशर आणला आणि पूर्ण तो टास्क झसाळला. आता उद्या दिसणार आहे, की कोण जिंकणार आहे, किती प्राइज मनी होणार आहे. खूप सारा अजून हा अर्धा टास्क झाला. उद्या अर्धा टास्क दाखवतील. परंतु खूप मजा आली आजच्या एपिसोडमध्ये. त्या विशालचा तो ड्रामा, सिंपत्ती गेन आणि हार्टचो सापशिडीची एवढी मजा आली ना, खूप मजा आली. तुम्हाला विशालच्या ड्रामाबद्दल काय वाटतंय? किंवा प्राइज मनी किती येणार, किती नाही येणार मला नक्की सांगा आणि तुम्हाला गेम कसा आवडला तो पण सांगा. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज, प्लीज, प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल.